2 दिवसांपूर्वीच रायगडच्या खालापूरमध्ये धरणामध्ये बुडून 4 तरुणांचा मृत्यू झाला होता। ही घटना ताजी असतानाच आज दिनांक 23 जून रोजी अलिबाग येथे 2 मुलांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला। त्यामुळे पर्यटन स्थळी जाताना तरुणांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जाते। अलिबाग तालुक्यातील मुनावली येथे 2 मुलांचा तलावामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। तलावात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येते। अथर्व हाके आणि शुभम बाला अशी बुडालेल्या मुलांची नाव आहेत। अथर्वचा मृतदेह शोधण्यात स्थानिकांना यश आलं असून शुभमचा मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे। जिल्ह्यातून विविध बचाव पथकांना पाचारण करण्यात आले। बुडालेली मुलं परिसरातील रहिवासी असल्याचं समजतं। दुर्घटनेच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून बुडालेल्या मुलांच्या नातेवाईकांचा किनाऱ्यावर आक्रोश सुरू आहे। सध्या कोकण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस होत असून अशावेळी पर्यटकांनी पाण्यात किंवा अशा ठिकाणी जाताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।